अख्खं गाव एकत्र आलं तर गावामध्ये काय चमत्कार होऊ शकतो हे शिरशिंगे गावातल्या गावकऱ्यांनी दाखवून दिलंय आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे संपूर्ण गाव जलयुक्त झालंय। बघूया। गावकरी ते राव काय करी या उक्तीचा अर्थ प्रत्यक्ष दापोलीतल्या शिरशिंगे गावातल्या गावकऱ्यांनी दाखवून दिलाय। अख्खं गाव एकत्र आलं तर त्या एकजुटीत किती ताकद असते याची ही परिणिती दिली आहे। 400 लोकवस्ती असलेल्या गावातल्या लोकांनी एकत्र येत श्रमशक्तीच्या जोरावर तब्बल 100 फूट लांब आणि 7 फूट उंचीचा हा बंधारा बांधलाय। आत्ताचं आमचं टार्गेट आहे की जवळजवळ 1 कोटीचं लिटर पाणी स्टॉक होईल ह्याचं टार्गेट आहे आणि जवळजवळ आमच्या गावामध्ये शेती करणारी माणसं आहेत, आजूबाजूला शेतीची जागा आहे आणि ह्या पाण्याच्या स्टोरेजनी आम्ही दुबार शेती म्हणजे पालेभाज्या हे पीक घेऊ शकतो। ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं करत आहोत। गावात जलयुक्त शिवाराच्या कार्यक्रमाची घोषणा झाली, मात्र अधिकाऱ्यांच्या खाबोगिरीमुळे शिवाराचा कार्यक्रम हवेतच विरून गेला। अशा वेळी वाट बघण्यात अर्थ नव्हता, त्यामुळे गावकरी एकवटले आणि बंधाऱ्याच्या कामाचा श्री गणेशा झाला। पंधरा वर्षापूर्वी जो गावामध्ये सरकारी माध्यमातून जो बंधारा बांधला तो 1 ते 1.5 वर्षामध्येच निकामी झाला आणि कारण कदाचित तो अभ्यासपूर्व केला नसेल आणि म्हणून आम्ही असा विचार केला की यावर्षी आपण एक मातीचा पोत्यामध्ये माती भरून त्याचा बंधारा करूया आणि जेणेकरून जे पाणी इथे अडेल ते पाणी किती अडणार आहे, त्याचं प्रेशर किती असणार आहे, लोड किती असेल याचा पूर्ण अभ्यास करून पुढच्या वर्षी आपण पक्का बंधारा बांधू। कोणत्याही सरकारी योजनेची नुसती वाट बघण्यापेक्षा आपल्या मनगटातल्या ताकदीला एकजुटीचं स्वरूप दिलं तर संपूर्ण गाव जलयुक्त होऊ शकतो हे या गावाने दाखवून दिलंय। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, रत्नागिरी। तेव्हा एकजूट झाली तर काय होऊ शकतं, तर हा चमत्कार घडू शकतो।